एक महत्त्वाची बातमी आहे। पावसाळ्याआधी सध्या मुंबई महापालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे। पावसाळ्यामध्ये चुनाभट्टी सायन रेल्वे स्थानकात पाणी साचून हार्बर आणि सेंट्रल रेल्वे विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता मुंबई पालिकेने विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चुनाभट्टी सायन कुर्ला या परिसरामध्ये पाणी साचून हार्बर आणि सेंट्रल रेल्वे विस्कळीत होत असते। याबाबत कामाचा आता आढावा घेण्यात आलेला आहे आणि रेल्वे तसेच महापालिका अधिकारी यांनी या परिसरात हायड्रॉलिक सर्वेक्षण करून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावा असे निर्देश सुद्धा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। रेल्वे स्थानकातील पर्जन्य जलवाहिनीची वाहन क्षमता कमी असल्याने अतिवृष्टीवेळी पाणी रेल्वे रुळांवर साचते आणि त्यामुळे हार्बर आणि सेंट्रल रेल्वे लोकल सेवा विस्कळीत होते आणि यावर आता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मी सध्या सायन्स स्टेशनवर आहे। आपण पाहतोय की जेव्हा जास्त पाऊस होतो आणि समुद्राला उधाण येतं, भरती असते, त्यावेळी हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो आणि त्यामुळे रेल्वेचा खोळंबा होतो। मात्र यावेळी असं होऊ नये यासाठी आधीच दखल घेण्यात आलेली आणि पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व स्थानकांवर त्यासोबतच मानखुर्द इथला भुयारी मार्ग, चेंबूर CHL कॉलनी, भुयारी मार्ग नाला, टेंबू पूल आणि शहरातील विविध भागातील रेल्वे स्थानक यांची पाहणी करण्यात आलेली आहे आणि हिंदमाता परिसरात देखील पावसाळी पाणी साठवण टाकी इत्यादी ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे। पाऊस जेव्हा पडेल तेव्हा हे सगळे स्टेशन सुरळीत सुरू राहतील का, रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहील का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।